अतिशय आनंद आहे की 2015 सालापासून जो प्रयत्न आम्ही सुरू केला होता आज तो यशस्वी होताना दिसतो आहे। गडचिरोलीमध्ये मायनिंग पहिल्यांदा आपण सुरू केलं, आता त्या ठिकाणी क्रशिंग प्लांट, पॅलेट प्लांट याचं उद्घाटन केलेलं आहे। 80 किलोमीटरच्या स्लरी पाईपलाईनचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता 5 मिलियन टनचा या ठिकाणी इंटिग्रेटेड स्टील प्लांट याचंही आज भूमिपूजन झालेलं आहे। एक प्रकारे गडचिरोलीचं चित्र बदलवण्याचं हा काम चाललेलं आहे। 14,000 लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला आहे। आज जे भूमिपूजन झालं त्यातनं 20,000 कामगारांना अजून गडचिरोलीतल्या आमच्या तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे। गडचिरोलीचं चित्र बदलतंय। आज आम्ही एका आमच्या भगिनीला त्या ठिकाणी ज्यावेळेस तिच्याशी बोलत होतो त्यावेळेस तिने सांगितलं की मी हाऊसकीपिंगचं काम सुरू केलं 12,000 रुपये पगारावर आणि आता वॉल्वोची ट्रक या ठिकाणी ती चालवते आणि 55,000 रुपये तिला पगार मिळतो आहे। अशा अनेक लोकांचं जीवन यातनं बदललेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आम्ही गडचिरोलीचा वापर वसाहतीसारखा होऊ देणार नाही हे सांगितलं होतं। इथे स्टीलची इकोसिस्टीम सुरू करतो, पण गडचिरोलीच्या जल, जमीन आणि जंगल याचं संवर्धन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून आजपासनं गडचिरोलीमध्ये 1 कोटी वृक्षारोपणाची मोहीम देखील आम्ही सुरू करतो। या वर्षी 40 लाख, पुढच्या वर्षी 60 लाख असे 1 कोटी वृक्ष आम्ही या ठिकाणी लावणार आहोत आणि गडचिरोलीला आजही गडचिरोली हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त हिरवा जिल्हा आहे, पण त्याचाही रेकॉर्ड तोडण्याचं काम आम्ही या निमित्ताने करणार आहोत। आतापर्यंत 14,000 लोकांना रोजगार मिळाला, तरी तुम्ही आता म्हटलं की शहरी नक्षलवादी ज्या संघटना आहेत त्या अफवा पसरवतात की इथे आदिवासींची जमीन बळकवली जाते। कशा पद्धतीने तो प्रोपगंडा हा निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोपगंडा चालतायत। मागच्या काळामध्ये हा प्रोपगंडा चालवला की लाखो वृक्षतोड झालेली आहे, आदिवासींच्या जमिनी बळकवण्यात आलेल्या आहेत, काही लोकांना तर त्या ठिकाणी यमसदनी देखील पाठवलेला आहे। अशा प्रकारच्या खोट्या अफवा या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी त्याचा सोर्स कुठे हा आम्ही शोधून काढला त्यावेळी काही कलकत्त्यातनं होते, काही बंगलोरमधनं होते। त्यामुळे या भारताचा विकास होऊ नये, महाराष्ट्राचा विकास होऊ नये, गरिबाचा विकास होऊ नये, दलित, आदिवासी, ओबीसींचा विकास होऊ नये अशा प्रकारच्या षडयंत्राचा भाग असलेले हे जे शहरी माओइस्ट संघटना आहेत या संघटनांच्या माध्यमातून हा प्रयत्न चाललाय, पण आमच्या कार्यातून आणि कृतीतून त्याला उत्तर मिळत आहे। आज आपण बघितलं असेल हे जे 14,000 लोक या ठिकाणी लागलेले आहेत, या 14,000 लोकांमध्ये 99% दलित, आदिवासी आणि ओबीसी आहेत। मुझे बहुत खुशी है कि गडचिरोली में आज हमने एक 5 MTPA के इंटीग्रेटेड स्टील प्लांट का भूमिपूजन किया है और साथ साथ हम लोगों ने जो पैलेट्स का एक प्लांट है और क्रशिंग का प्लांट है और उसके साथ साथ स्लरी पाइपलाइन है, ये तीनों का उद्घाटन भी किया है। आज गडचिरोली में सस्टेनेबल माइनिंग को हमने प्रमोट किया है, ग्रीन माइनिंग को प्रमोट किया है और मुझे बहुत खुशी है कि लॉयड कंपनी ने इन्हीं तत्वों पर चलकर आज गडचिरोली में ये सारा जो यहाँ पर एक प्रकार से इंडस्ट्री खड़ी की है, इसके कारण गडचिरोली के 14,000 हमारे युवाओं को और युवतियों को यहाँ काम मिला है और अभी जो आज हमने भूमि पूजन किया है उसमें से 20,000 नए तरुण तरुणियों को यहाँ पर रोजगार मिलेगा और ये अच्छे तरीके से स्थानिकों को ट्रेनिंग देकर उनको ही यहाँ रोजगार दिया जा रहा है। यहाँ की जो गडचिरोली की गोंडवाना यूनिवर्सिटी है उसकी ऑस्ट्रेलिया के यूनिवर्सिटी के साथ टाइप करके माइनिंग के कोर्सेस यहाँ शुरू किए गए हैं और अच्छा ह्यूमन रिसोर्स यहाँ पर ही तैयार किया जा रहा है
और केवल यहाँ पर स्टील की इकोसिस्टम नहीं, तो उसके साथ साथ अच्छा अस्पताल, अच्छी स्कूलें ये भी खोली जा रही है। एक प्रकार से गढ़चिरौली, जो हम लोग ये मानते थे कि महाराष्ट्र का आखिरी जिला है, हमने तय किया इसको महाराष्ट्र का पहले जिले के रूप में देखा जाना चाहिए और उस प्रकार का परिवर्तन यहाँ हो रहा है। देखिए, ऐसा है कि अभी गढ़चिरौली धीरे धीरे माओवाद से मुक्त हो रहा है। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में और हमारे अमित भाई के नेतृत्व में अब बंदूक लेकर माओवाद करने वालों की महाराष्ट्र में गढ़चिरौली में संख्या बहुत सीमित रही है, बस उंगलियों पर गिनने लायक रही है। जो जंगलों में छुपे हैं, मैंने तो उनको भी आज अपील की है कि वो लोग भी मुख्य धारा में आ जाए। ये माओवाद तो हम निश्चित रूप से समाप्त करेंगे, लेकिन इसके साथ साथ एक खतरा शहरी माओवाद का भी खड़ा हुआ है, क्योंकि गढ़चिरौली का ये ट्रांसफॉर्मेशन देखते हुए यहाँ के बारे में अफवाहें फैलाना भी शुरू हुआ। बीच में एक सोशल मीडिया कैंपेन हमको देखने को मिला कि जिसमें ये कैंपेन था कि गढ़चिरौली के जंगल काट दिए गए हैं, आदिवासियों की जमीनें छीन ली गई है, आदिवासियों को मारा गया है। इस प्रकार का कैंपेन जब हमने देखा और हम उसके सोर्स तक गए तो ध्यान में आया कि कुछ संस्थाओं से जुड़े हुए लोग ये जो कैंपेन चला रहे हैं, कोई कलकत्ता में बैठा है, कोई बंगलोर में बैठा है, ऐसे लोग ये कैंपेन चला रहे हैं। तो एक प्रकार से भारत, महाराष्ट्र और गढ़चिरौली इसका विकास न हो, ऐसी जो ताकतें हैं, संविधान विरोधी जो ताकतें हैं, उन ताकतों को अब परास्त करना होगा और निश्चित रूप से उसको भी हम परास्त करेंगे। एकीकडे महाराष्ट्र सरकार चांगलं काम करत आहे, दुसरीकडे काही मंत्री वादग्रस्त वक्तव्य करतात। आज कोकाटे पुन्हा म्हटले की महाराष्ट्र सरकार भिकारी आहे। हे स्पष्टीकरण देताना ते बोलले हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामा दिला। त्या व्हिडिओमध्ये जर काही तथ्य असेल तर मी हिवाळी अधिवेशनामध्ये शासन भिकारी असल्याचं वक्तव्य केलं। बघा, ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली, कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली। पण पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा देखील घेतला, शेतकऱ्याला मदत तर करूच, पण त्याचसोबत 5,000 कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे। 25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे। मी आजही सांगतो, देशातल्या कुठल्याही राज्याच्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेले जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही सगळ्यात चांगली, म्हणजे मी असं म्हणत नाही की आपल्याकडे खूप पैसा, आपण श्रीमंत आहोत वगैरे, पण तुलनेनं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे। आपल्यासमोर चॅलेंजेस आहेत का, तर निश्चितपणे आहेत, पण तरी देखील आपण आपल्या अर्थव्यवस्थेला जे काही त्याचं फिस्कल डेफिसिट आहे 3%च्या आत ठेवण्यात आजही यशस्वी झालेलो आहोत। अनेक राज्य कर्जामध्ये 25%च्या वर गेले आहेत, फिस्कल डेफिसिटमध्ये जवळपास 4-5% चालले गेलेले आहेत। ही महाराष्ट्राची अवस्था नाही आहे। त्यामुळे आहेत त्या संसाधनाचा उत्तम उपयोग करून महाराष्ट्रातल्या जनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न हे सरकार करतं। जनतेच्या विधेयकाला काँग्रेसचे आमदार सभागृहात विरोध करताना पाहायला मिळालं नाही, पक्ष म्हणून ते सभागृहाच्या बाहेर विरोध करत आहेत। कशा प्रकारे बघताय? असं आहे की पहिल्यांदा तर जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात संयुक्त चिकित्सा समितीमध्ये क्लॉज बाय क्लॉज त्याचं रीडिंग झाल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की याच्यामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो, अशी कुठलीच गोष्ट नाही जी संविधान विरोधी आहे। आणि म्हणून त्यांनी काही बदल सुचवले, जे अनुषंगिक बदल होते जे आम्ही ऐकले आणि त्यामुळे ते सभागृहात पास झालं। पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीने, डाव्या म्हणत नाही मी, अति डाव्या विचारसरणीने त्या ठिकाणी ग्रसित आहेत। त्या अति डाव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांना घेरलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना ऑर्डर आला
आणि म्हणून ते या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन करतायत। गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण मायनिंग कॉरिडॉर तयार करतो आहोत, रस्ते तयार करतो आहोत, नवीन एअरपोर्ट देखील आपण गडचिरोलीमध्ये तयार करतो आहोत। त्या संदर्भात OLS सर्वे करता आपण पाठवलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की सर्व प्रकारचा विकास हा गडचिरोलीमध्ये आपण करणार। किती स्टील प्रकल्प सर आता येणार आहेत? किती स्टील प्रकल्प? जिंदालनी देखील आमच्याकडे जागेची मागणी केलेली आहे। त्यांची जागा देखील आम्ही जवळपास निश्चित केलेली आहे, त्यांना ती दाखवलेली आहे। पहिल्यांदा जी जागा सिलेक्ट केली होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गावातला भाग आणि बागायती भाग जात होता, म्हणून ती जागा आम्ही रद्द केलेली आहे आणि नवीन जागा त्या ठिकाणी आम्ही शोधलेली आहे। त्यामुळे त्यांनाही आम्ही जागा देतो। हिंदू लोकांना धमकी मारण्याची धमकी दिली जाते, तक्रार केल्यावर पोलिसांनी एनसी मॅटर दिलं, याच्यावर काय करायचं? अशा प्रकारे गोमांस विक्री होत असेल तर कारवाई केली जाईल, आवश्यकता असेल तर त्यांच्यावर मकोका लावला जाईल। ऐसा है कि जनसुरक्षा कानून का ऐसा है कि जिस समय ये कानून जॉइंट सिलेक्ट कमेटी के पास गया, उसका क्लॉज बाय क्लॉज रीडिंग हुआ और अपोजिशन के भी ध्यान में आया कि इस कानून में ऐसी कोई चीज़ नहीं है जिसका दुरुपयोग किया जा सकता है, ऐसी कोई चीज़ नहीं है जो संविधान के खिलाफ है, जो संविधान ने दिए हुए अधिकारों का हनन करती है। इसलिए उन्होंने कुछ इंसिडेंटल चेंजेस उसमें बताए जो हमने मंजूर किए। ये बिल आया, बिल मंजूर हुआ, लेकिन हम सभी लोग जानते हैं कि श्रीमान राहुल गांधी ये अभी एक्सट्रीम लेफ्टिस्ट विचारों के लोगों से घिरे हुए हैं। एक्सट्रीम लेफ्टिस्ट नहीं, एक्सट्रीम लेफ्टिस्ट, और उन एक्सट्रीम लेफ्टिस्ट विचारों के लोगों से घिरे होने के कारण राहुल गांधी इन्होंने ये आदेश दिए हैं। उनके आदेशों का पालन किए बिना लोग क्या कर सकते हैं, इसलिए उनके लोग कर रहे हैं।